कार, बाईक, अवजड वाहतूक करणाऱ्यांना होणाऱ्या मनस्तापाची. आता छत्रपती संभाजीनगरमध्येच पहा, वर्षानुवर्ष पार्किंगचा प्रश्न हा सर्वसामान्यांच्या पाचवीलाच पुजलेला. शहर वाढलं, कर वाढले, वाहनं वाढली, MIDC ही वाढली, पण पार्किंगचा प्रश्न हा आज ताग्यात सुटलेला नाही. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्याऐवजी टोईंगचं कंत्राट देण्याला प्राधान्य दिलं, ज्यामुळे कर भरणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागतोय. गजबजलेल्या बाजारपेठा, दवाखाने, भाजी मार्केट, वेगवेगळी खाजगी कार्यालय, रस्त्याच्या शेजारील छोट्या मोठ्या इमारतीतली दुकानं, इथे पार्किंगची सोय नसल्यानं नागरिक जागा मिळेल तिथे आपली वाहनं पार्क करतात आणि मग पार्किंगकडे कानाडोळा करणारं महापालिका प्रशासन अचानक जागं होतं. या रस्त्या शेजारील वाहनांना टोईंगचा हुक अडकवतात. उपाययोजनांऐवजी नागरिकांकडून टोईंगचा दंड आकारून पैसे कमावणं आणि खाजगी एजन्सीच्या घशात ते कोंबण्याचा महापालिकेचा पराक्रम सध्या सुरू आहे. वाहनतळांची निर्मिती अगोदर तुम्ही करा. कुठलाही तुमची मार्किंग नाही, लोक लावणार कुठं? शिस्त तुम्ही लावा, लोकही लावतील. तर टोईंग व्हॅलनचं जर तुम्ही बघितलं ना, इन्शुरन्स नाही त्या गाड्यांची. अशा प्रकारे लूटमार चालू आहे. समस्त शहर वासीय लोक या महानगरपालिकेच्या धोरणाला एकदम त्रस्त झालेला आहे. आम्ही लोडिंग रिक्षा आले, आम्ही इथं पोट भरतो. इथं दुकान आहे, फर्निचरचे, काही हार्डवेअरचे दुकान आहे, ते आम्हाला भाडे तोडे देतात. त्याच्यावर आमचं घर धकत पोट भरतो आम्ही. आता तुम्ही असे फाईन देशाल तर आम्ही काय करणार पुढे? महानगरपालिकेनं अगोदर जे आहे पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे. इथं पार्किंगला तर काही मार्किंग नाही, काही नाही. आम्ही गाड्या लावायच्या कुठं? हो, त्याच्यानंतर हे 5,000 रुपये आम्ही भरायचे कसे? आमचा व्यवसाय जे आहे त्या गाड्यावर आहे. आम्ही 15-20 हजाराच्या आत महिना कमवतो. त्याच्यात जर 5,000 त्यांना दिले तर आमच्या लेकरा बाळांना काय काय घरी खाऊ घालणार? 5,000 रुपये दंड लावून महानगरपालिका कुणाचे तरी खिसे भरण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि महानगरपालिकेनं याच्यात व्यवस्थित पूर्ण लक्ष घालून सामान्य नागरिकांची जो पिळवणूक होत आहे ती थांबवली पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमधील उपलब्ध नसलेली पार्किंगची जागा आणि नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या टोईंगच्या जाचावर महापालिका अधिकारी संतोष वाहुळ यांच्याशी संवाद साधलाय कृष्णा केंडेनं. पाहूया. पहिला प्रश्न आहे की महानगरपालिकेला अशा पद्धतीचे वाहनं उचलण्याचा अधिकार आहे का आणि तो कुणी दिला? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण पहिले सांगितलं की पोलीस विभाग ह्या पद्धतीच्या कारवाया करतो. मात्र सहाय्यक पोलीस आयुक्त जे आहेत ट्रॅफिकचे, त्यांनीच आम्हाला पत्र दिलेलं होतं की या पद्धतीने बेशिस्तपणे जे वाहन हे रस्त्यावर उभे राहतात आणि त्यामुळं रस्त्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, कधी कधी अपघात होतात मोठ्या प्रमाणात. तर त्याला आपण संयुक्त स्वरूपाने ही कारवाई करूयात आणि संयुक्त कारवाईमध्ये जी लोक अडथळा ठरतील त्या पद्धतीने त्यांच्या वाहनांवरती जप्तीची किंवा त्यांना एका ठिकाणी घेऊन जाण्याचं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती दंड आकारणी करून ती वाहनं सोडण्याच्या बाबतीत. पोलिसांनी तुम्हाला पत्र लिहिलंय की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, गुन्हेही तुम्हीच दाखल करा, तर कायदा आहे असं? मुळामध्ये काय आहे की आमच्याकडं महानगरपालिकेकडं अतिक्रमण विभाग आहे. त्या अतिक्रमण विभागामध्ये मूलतः अशा ज्या गाड्या आहेत ज्या रहदारीला अडथळा निर्माण करतात, फक्त गाड्याच नाही, 2 व्हीलर असतील, हातगाड्या असतील किंवा बाकीचे जे असतील, त्यांनाही आम्हाला त्या पद्धतीने दंड आकारणी करून त्या गाड्या जमा करण्याचे अधिकार हे मनपा अधिनियम 1949नेच दिलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे जर संयुक्तपणे ही कारवाई होणार असेल पोलीस विभागाला सोबत घेऊन, तर त्याला एक कायदेशीर अधिष्ठान पण प्राप्त होतं आणि शहरामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात गाड्यांच्यामुळे जी वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय ते पण निश्चितपणे कमी व्हायला मदत होईल. 1,000 रुपये त्या एजन्सीला देण्यामागचा हेतू काय तुमचा? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की ते व्हेकल वापरणं, त्याचं मनुष्यबळ वापरणं, त्याच्यावरती येणारा डिझेल पेट्रोलचा खर्च असेल, याच्यासाठी जो खर्च येणार आहे त्याला संभाव्य खर्च तो आम्ही यांत्रिक विभागाकडून घेतलेला होता आणि त्यानुसारच त्यांना ती 1,000 रुपये आम्ही अदायगी केली. पुन्हा तुम्ही प्रस्ताव नव्यानं दाखल केला ना, आता ही किंमत 5,000 रुपये केली, म्हणजे 4,000 रुपये तुम्ही त्या मोटर व्हेकल म्हणजे मोटर उचलणार आहेत, म्हणजे 4 चाकी उचलणार आहेत त्यांना देणार आहात आणि 1,000 रुपये तुम्हाला देणार. म्हणजे महागाई त्याची वाढली पण तुमची नाही वाढली असं दिसतंय. असा ठराव घेण्यात आलेला आहे, परंतु अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. निश्चितपणे त्या बाबतीमध्ये विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. दरम्यान संभाजीनगरमध्ये टोईंगच्या नावाखाली कशी वसुली सुरू आहे आपण त्यावर एक नजर टाकूया.
चारचाकीच्या टोईंगसाठी 2,000चा दंड आकारला जातो. टोईंगचे 500 रुपये मनपाला देतात आणि 500 रुपये पोलिसांना दिले जातात. 1,000 रुपये ॲक्टिव्ह मोटर्स या खाजगी कंपनीला मिळतात. वाहनं उचलण्यासाठी 42 माजी सैनिक हे कामाला आहेत. महानगरपालिकेला मिळणाऱ्या 500 रुपयातून कर्मचाऱ्यांचा पगार दिला जातो. दुचाकीसाठी 500 रुपये दंड आहे, तर अर्धी रक्कम ही ॲक्टिव्ह मोटर्सला दिली जाते. टोईंगसाठी ट्रक, टोईंगच्या वाहनांची महानगरपालिकेकडून खरेदी केली जाते. यंत्रणा महापालिकेची, मग खाजगी कंपनीला रॉयल्टी का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आपल्याला या सगळ्याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी मराठवाड्यातले आमदार प्रशांत बंब आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. कशा पद्धतीनं महानगरपालिकेची ही सगळी टोल वसुली सुरू आहे आणि केवळ महानगरपालिकेकडनं खाजगी कंपनीला ही मेहरबानी का केली जाते, असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय. काय आपली प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणी? सर्वप्रथम तर विषय असा आहे की वाहनांना शिस्त लावावी असं पोलिसांनी यांना पत्र दिलं. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही पार्किंग स्लॉट, सगळ्या सुख सुविधा ज्या पाहिजेत नागरिकांच्या हक्काच्या, तुम्ही समजा एक 50,000ची वस्ती आहे, 10 दुकानं आहेत, 10,000ची वस्ती आहे, त्याच्यावर इतकी इतकी पार्किंग दिलीच पाहिजे. इथं दुकानाच्या समोर गाड्या उभा करायला जागा महानगरपालिकेने दिल्याच पाहिजे. त्या दिल्यानंतर सुद्धा जे बेशिस्तीने लावतात त्यांच्याकरता तो दंड नाही, ते गाड्या उचलून नेणं इतकंच कायदा आहे. फक्त यांना पैसे वसुली करण्याचा कोणताही अधिकार नाही. नंबर 2, या पावती यांचे डुप्लिकेशन नाहीये, हे फक्त एक पावती देतात. नंबर 3, यांच्यामध्ये कोणताही लेखाशीर्ष नाहीये, हे कॅश स्वरूपात पैसे घेतात. यांना कॅश, कोणताही सरकारी पैसा कॅश मध्ये शासनाने मनाई केलेली आहे, कॅश मध्ये पैसा घेऊ नये. आता त्यांनी नवीन ठराव घेतलाय, 5,000 रुपये घ्यायचे आणि 4,000 रुपये कंपनीला द्यायचे. म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार त्या 1,000 रुपयातनं जे 1,000 रुपये यांना भेटू लागले सगळे, ह्याच्यात काय आहे, ते वाहुळे जे आहेत लेखाधिकारी म्हणजे कॅफो ते आणि जी श्रीकांत, हे करप्शनचे महामेरू आहे. ते नवीन नवीन फंडे म्हणजे वाहुळे आणि जी श्रीकांत म्हणजे मंडे टू संडे नवीन नवीन करप्शनचे फंडे आणतात आणि नागरिकांना त्रास देतात. त्यांना प्रत्येक हेतू पैसा मिळावा, नागरिकांची सोय नाही, गैरसोय करून पैसा मिळावा, हा त्यांचा हेतू आहे. बऱ्याच गोष्टीत मला सांगा, मिलिटरीचा ड्रेस घालून ते कायदेशीर येऊ शकत नाही. पोलिसाचा दंडुका वापरतोय, दंड असतो ना आपला, तो काठी म्हणतो त्याला आपण, दंडुका, तो पोलिसांचा वापरतोय. ते त्यांना अजिबात वापरण्याचा हे नाहीये. दुसरी गोष्ट, 50,000 रुपयापर्यंतचे फाईल अधिकार त्यांनी घेतले. ते जे ठराव घेतला ना त्यांनी 50,000 रुपयापर्यंतचे घेतलेले आहेत सगळे. बरं, त्या कर्मचाऱ्यांना, त्या कंपनीला कर्मचाऱ्यांच्या सह त्यांनी अपॉइंटमेंट लेटर दिले पाहिजे महानगरपालिकेच्या ह्याचे, म्हणजे ऑथेंटिक. ते नाहीये. सरकारी पैसा आहे, सरकारचं सगळं अपॉइंटमेंट पाहिजे, ते त्यांच्याकडे सुद्धा नाहीये. इव्हन त्या कंपनीची जी काही दिलेली आहे त्यांना, ही सुद्धा बेकायदेशीर दिलेली आहे सगळी. हा सगळा प्रकार चालू आहे संभाजीनगरमध्ये. नाही, मात्र प्रशांत सर, एकीकडे पाहायचं झालं तर महानगरपालिकेमध्ये आता तुमचीच सत्ता आलेली आहे, राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, देशामध्ये तुमची सत्ता आहे, आणि इतका सगळा भ्रष्टाचार डोळ्यासमोर दिसत असताना कारवाई का होऊ शकली नाही? बघा, मी यांना सगळे पत्र, आता कालच महापौर महोदय रुजू झाले, त्याच्यात सर्कस आहे. त्यांना हे सगळे जितके अधिकारी आहेत ना, मोस्ट करप्टेड, त्यांच्यावरचे सगळे काढणं एकीकडे शहर चांगलं करणं, हे 2 सर्कस त्यांच्या समोरचे ते करतोच. प्रशासकीय राजमध्ये हे जे मी काही बोलतोय ना, मी सामावायला लावलं यांना. करप्शन सुद्धा यांच्यावर सगळ्या इन्क्वायरी म्हणजे बघा अँटी करप्शनला दिलेल्या आहेत. आता बोलू नये, परंतु विभागीय आयुक्त महोदय यांना सुद्धा सगळ्या कॉपीज दिल्यात. ढिम्म, एक शब्द ते कधी त्यांना बोलायला तयार नाही, विचारायला तयार नाही. इतक्या गंभीर बाबी आहेत. आपण पोलिसांचे, मिलिटरीचे अधिकार बेकायदेशीररित्या वापरू लागलो आहोत. आणि तुम्ही बघा, 5,000 मागे 1,000 रुपये फक्त महानगरपालिके, त्याच्यातूनच कर्मचाऱ्याचा पगार, त्याच्यातच आमचं गाडीचं डिझेल वगैरे, आणि 4,000 त्या कंपनीला देऊ लागले. मग तो कंपनीला करतो काय ह्या सगळ्या याच्यामध्ये? परंतु हिशेब मागितला, हिशेब द्यायचा नाही. फक्त एक लेटर काय करायचं, कामगार विभागाला लिहायचं, हे तुमच्याशी संबंधित आहे, तुम्ही देऊन टाका. कॅफो जे वावळे, खरं म्हणजे आता जे बोलत होते बहुतेक कॅफो नव्हते ते, पण कॅफो जे नाही वावळे, हे सर्वस्वी जबाबदार आहे. त्यांची जिम्मेदारी आहे सगळे पैसे जमा करण्याची, अकाउंटमध्ये घ्यायची, एक लेखाशीर्ष निर्माण करून त्याच्यामध्ये हे पैसे आले पाहिजे, अकाउंटमध्ये आले पाहिजे, कॅश नाही घेतली गेली पाहिजे.
परंतु काही न करता आणि सगळ्यात महत्वाचं मी पुन्हा पुन्हा सांगतो, पार्किंगच्या व्यवस्था ज्या कायदेशीररित्या पाहिजे त्या दुकानांसमोर किंवा पार्किंग स्लॉट पाहिजे ते करायचे नाही आणि बिनधास्त आपल्याला मनमानीप्रमाणे गाडी उभी राहिली की त्याला उचलायचं. पार्किंग व्यवस्था केल्यानंतर जर उभी केली गाडी तर समजू शकतो आपण. अगदी थोडक्यात सांगाल की आता पुढची पावलं मग काय असतील? महापौरांच्या निदर्शनास आणून देणार आहात, पुढची काय पावलं उचलणार आहात, थोडक्यात सांगाल? यांच्यावर हां बोला. यांना अँटी करप्शनला दिलेलं आहे. सन्माननीय डीजी साहेबांना मी भेटतोय. यांचे बरेच प्रकरण आहेत असे. आता एक मुद्दा फक्त आपण घेतला, ह्याच्यापेक्षा भयंकर मुद्दे आहेत. काही त्यांच्या अँटी करप्शनच्या इथे खुल्या परवानग्या करता सुद्धा मागण्या झाल्या तिकडच्या एसपीकडनं. ह्या कमिशनरच्या बाबतीमध्ये जी श्रीकांत आणि वावळे या दोघांच्या बाबतीमध्ये, म्हणजे बायो मायनिंग मध्ये एकदा जर समजा तुम्ही 100 रुपयाचं सर तुमचा आवाज नीट पोहोचू शकत नाहीये, बहुधा काहीतरी नेटवर्कचा इश्यू असावा. तुर्तास तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत ते पोहोचलेले आहेत. बघूयात की आगामी काळामध्ये आता काय महानगरपालिकेकडनं कारवाई केली जाते, तिथे देखील तुमचं सरकार आलंय. तुर्तास धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामं सुरू आहेत, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नाशिककर त्रस्त झालेत. पालिकेनं पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिल्या, मात्र तिथेही गाड्या पार्क करण्यासाठी जागा नसल्याचं नाशिककर म्हणतात. दुसरीकडे शहरातील मुख्य भागात पालिकेकडून टोईंग कारवाई करण्यात येते, त्यामुळे नाशिककरांच्या खिशाला सुद्धा कात्री लागते. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी 500 रुपये दंड हा शासकीय दर शहर वाहतूक पोलिसांकडून वसूल केला जातोय. मात्र खाजगी कंपनीसाठी देखील प्रत्येक वाहनानुसार 236, 300 आणि 472 इतके रुपये नाशिककरांकडून वसूल केले जात आहेत. त्यामुळे टोईंगचा अट्टाहास का, असा सवाल नाशिककर विचारतायत. नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यानं शहर वाहतूक पोलिसांकडनं आता टोईंगची कारवाई नाशिक शहरामध्ये केली जात आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्र्यंबक रोडकडे जाणारा जो मार्ग आहे त्या ठिकाणी ही टोईंगची कारवाई केली जात आहे. शहर वाहतूक शाखेकडनं खरं तर ही टोईंग केली जाते. आपण जर बघितलं तर या ठिकाणी नियमानुसार 3 वेळा या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी आवाहन करत असतात आणि ते आवाहन केल्यानंतर ही संपूर्ण वाहनं जी आहेत या ठिकाणाहून टोईंग केली जाते. खरं तर एका खाजगी कंपनीकडे हे संपूर्ण कंत्राट असल्यामुळे या ठिकाणी शहर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून ही संपूर्ण कारवाई केली जाते. जो दंड आहे तो वाहनांचा प्रकारानुसार दंड आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर दुचाकीला शासकीय जो दर आहे तो 500 रुपये आहे आणि जो टोईंगचा दर आहे तो 236 रुपये आहे. एकूण दुचाकीचा जर दंड जर बघितला तर 736 रुपये इतका आहे. तर त्यासोबत रिक्षा किंवा 3 चाकी जे वाहन आहे त्यांना देखील शासकीय दर हा 500 रुपये आहे आणि जो इतर त्यांचा टोईंगचा जो दर आहे तो 300 रुपये आहे आणि एकूण जो दंड आहे तो आपल्याला 800 या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 चाकीला ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही 4 चाकी कार आहे, हिला जो शासकीय दर आता आकारला जाईल तो 500 रुपये असणार आहे आणि जो टोईंगचा दंड आहे किंवा जो टोईंगचा दर आहे तो 472 रुपये आहे. त्यामुळे एकूण 972 रुपये आता या कार चालकाला किंवा वाहन चालकाला या ठिकाणी मालकाला द्यावा लागणार आहे. त्यामुळे ही संपूर्ण कारवाई शहरामधल्या अनेक ठिकाणी सुरू आहे. ठिकठिकाणी शहरामध्ये कामं सुरू आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. हा मोठा दंड आता हा एका खाजगी कंपनीला जातो आणि त्या माध्यमातून जो शासकीय दर आहे तो हा संपूर्ण शासकीय दंड जो आहे तो शहर वाहतूक शाखेला जातो. त्यामुळे नाशिक शहरामध्ये या टोईंगच्या कारवाईमुळे पुन्हा एकदा आता या कारवाईला नाशिककरांना सामोरे जावं लागतंय. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. पर्यायी मार्गांचा वापर तेवढा केला जात नाही, तरी आम्ही आपणास आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त पर्यायी मार्गांचा वापर करावा. हे वर्ष ट्रॅफिकच्या दृष्टीने खूप चॅलेंजिंग असणार आहे. लोकांना थोडासा इनकन्व्हिनियन्स होत आहे, तरी पण जास्तीत जास्त आपण ट्रॅफिकचे रूल पाळावे, जेणेकरून आपला आणि समोरच्याचा जीव धोक्यात नाही पडणार. त्याचप्रमाणे ट्रॅफिकचं कुठं कंजेशन नाही होणार. आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करू व्यवस्थित मॅनपॉवर डिप्लॉय करण्याचा, व्यवस्थित डायव्हर्जन करण्याचा आणि लोकांना कमीत कमी त्रास होईल किंवा ट्रॅफिकचे प्रॉब्लेम फेस करावे लागतील. आणि असाच काहीसा प्रकार सध्या उपराजधानी नागपूरमध्येही पाहायला मिळतोय. वाहतूक समस्या ही केवळ नागपूरच्या धंतोली
काँग्रेस नगर रामदास पेठेतच नाही तर सर्वत्र दिसून येते. शहरात इतरही ठिकाणी हॉस्पिटल व्यवस्थापन हे पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर करत असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं म्हणत टीकाही केली होती. नियमांचं उल्लंघन करत अतिक्रमण करणं किंवा पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांकडून व्यावसायिक दरानं 4 पट दंड वसूल का करू नये असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला. धंतोलीत तर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनं पार्क करण्यात येत आहेत. केवळ एवढंच नाही तर एकेरी मार्गाचा वापर दुहेरी मार्ग म्हणून झाला. यावर हायकोर्टानं मनपा आणि वाहतूक पोलीस उपायुक्तांवर चांगलेच ताशेरे ओढले. खोटी प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र दाखल करणाऱ्या संबंधित मनपा आणि पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये असा सवाल उच्च न्यायालयानं विचारला. या प्रकरणी येत्या 16 फेब्रुवारी रोजी सुनावणी पार पडणार आहे. या सगळ्याबाबत नागपूर वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्यासोबत तुषार कोहळेनं संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काय माहिती दिली ती आपण पाहूया. आपल्यासोबत नागपूर शहराच्या वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी सर आहे. सर, ओव्हरऑल नागपूर शहरामध्ये पार्किंगला घेऊन खूप समस्या आहे. या संदर्भात न्यायालयाने देखील प्रशासनावर ताशेरे ओढलेले आहे. पोलीस प्रशासनाकडनं काय उपाययोजना केली जात आहे आणि विशेष करून ज्या महानगरपालिकेवर याची पहिली जबाबदारी आहे त्या संदर्भात तुमचा काही संवाद सुरू आहे का? एक तर आम्ही एक डेटा देतो की नागपूरचे जे RTOमध्ये जे व्हेकल रजिस्टर्ड आहे ते टोटल जर आम्ही जे माहिती घेतली 32 लाख असं व्हेकल ते रजिस्टर्ड आहे आणि ते वाढत पण आहे. तर त्या अनुषंगाने जे पार्किंग स्पेसेस आहेत ते लिमिटेड आहे. आणि जेव्हा आम्ही या एरियाजच्या बघितला जे कमर्शियल स्पेसेस आहे, हॉस्पिटल्सचे एरिया आहे, धंतोलीचे एरिया आहे किंवा मार्केट एरिया आहे, लक्ष्मी भवन चौक आहे, शंकरनगर चौक आहे, तुमचं VCI आहे, नंतर महल आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणे ते व्हेकल्सचे पार्किंगचे जे इश्यू आहेत ते नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सिटी पोलीस ते सोबत ते त्याच्यावर काम करत आहे. पण यामध्ये काय इश्यू आहे की ते बरेचशा ठिकाणी जिथे पार्किंग स्पेसेस ॲलोकेट केलेले आहेत त्याच्यावर जे त्याची जी कॅपॅसिटी आहे ते कॅपॅसिटीचे वर तिथे लोक पार्क करतात. त्या अनुषंगाने त्यामुळे ते तिथे मोठा कंजेशनचा प्रॉब्लेम पण होतो. आता आमचे जे नागपूर सिटी पोलीसच्या वतीने जे आम्ही टोईंगची कारवाई करतो तिकडे जे डबल पार्किंग त्यांनी लागली. आता आमचे दर महिन्यामध्ये 500 होमगार्ड पण शासन आम्हाला देतो. ते होमगार्ड काय करतात की ते जिथे जे मोठी प्रमाणे पार्किंगची प्रॉब्लेम आहे तिथे ते उभा राहून त्यांच्याकडून ते प्रॉपर पार्किंग करून घेतात. पण आता आम्ही एकवर पण आम्ही जे एफर्ट्स करत आहे पे अँड पार्कच्या जे पिंपरी चिंचवड, उल्हासनगर आणि असं शहरामध्ये चालू आहे. जर त्याचा पण अप्रुव्हल मिळाला तर आम्ही ते पण करू. आणि त्यामुळे काय होणार आहे की जे लोक आहे ते पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्ती वापर करणार आहे. आपण बघू शकतो की लोहित मतानी सर होते आणि त्यांनी सांगितलं की निश्चितच नागपूरच्या काही भागामध्ये पार्किंग संदर्भात घेऊन मोठ्या समस्या आहे. मात्र यावर वेगवेगळ्या स्तरावर उपाययोजना देखील करण्याचे प्रयत्न सुरू आहे. कॅमेरामॅन अतुल हेटेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. तेव्हा छत्रपती संभाजीनगर झालं, त्यानंतर नाशिक झालं आणि नागपूर झालं. यानंतर येऊयात पुण्यात. पुण्यात नियमभंग करणारी वाहनं उचलण्याचं काम विदर्भ इन्फोटेक कंपनीला देण्यात आलं आहे. करारानुसार एक दुचाकी उचलल्यास कंपनीला 500 रुपये मिळतात. 4 चाकी वाहन उचलल्यास 1000 रुपये कंपनीला मिळतात. मात्र नोव्हेंबर महिन्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे या कंपनीसोबतच्या कंत्राटाचं नूतनीकरण झालेलं नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून गाड्या उचलल्या जात नाही आहेत. तेव्हा पुण्यातली ही अपडेट. पुण्यामध्ये नियमभंग करणारी वाहनं उचलण्याचं काम हे विदर्भ इन्फोटेक कंपनीला देण्यात आलेलं आहे. या कंपनीसोबत जो करार झालेला होता या करारानुसार जर एक दुचाकी उचलली तर या कंपनीला 500 रुपये मिळत होते. जर 4 चाकी वाहन उचललं, 4 चाकी गाडी उचलली, ज्या गाडीनं नियमभंग केला असेल तर यापोटी या कंपनीला 1000 रुपये इतके प्रति कारनुसार मिळत होते. मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू झाली होती आणि कंपनीसोबतचं कंत्राट देखील यावेळी संपलेलं होतं. नूतनीकरण झालेलं नव्हतं. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून गाड्या उचलल्या जात नाहीत अशी माहिती समोर येते.
आणि यानंतर पुन्हा एकदा आपण छत्रपती संभाजीनगरच्या बातमीकडे वळणार आहोत, कारण या ठिकाणी कार, बाईक, अवजड वाहतूक करणाऱ्यांना सगळ्याच कशा पद्धतीनं मनस्ताप होतोय हे आपण पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षानुवर्ष पार्किंगचा प्रश्न हा सर्वसामान्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्याऐवजी टोईंगचं कंत्राट देण्याला प्राधान्य दिलंय, ज्यामुळे कर भरणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागतोय. आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात. कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे. कृष्णा, अगदी काही वेळापूर्वीच जेव्हा आपण प्रशांत बंबांची प्रतिक्रिया घेतलेली होती त्यावेळेला देखील त्यांनी हे मुद्दे मांडलेले होते की हा भ्रष्टाचार सुरू आहे, याबद्दल त्यांनी शासन व्यवहार देखील केलेला आहे. मात्र केवळ या खाजगी कंपनीबाबत महानगरपालिका इतकी मेहरबान का, हा प्रश्न या घडीचा अतिशय महत्त्वाचा आहे. निश्चितच सगळ्यांना दीपक हा प्रश्न पडलाय की एवढी मेहरबानी का. आणि महाराष्ट्रातली आकडेवारी आपण पाहिली तर सर्वाधिक दंड छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला जातोय आणि सर्वाधिक पैसा कंपनीला छत्रपती संभाजीनगर मधून दिला जातोय. आणि त्यामुळेच यात काही साटलोटा आहे का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. मात्र आपण पाहिलं ना तर संभाजीनगरमध्ये हे टोईंग करणारी जी वाहन आहेत ती सर्वाधिक मनस्ताप कुठे होतो तर जे हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी सामान्य गावातून लोक आलेले असतात, त्यांना पार्किंगची माहिती नसते, पटकनी गाडी लावून त्यांना रुग्णालयाकडे जायचं असतं, अर्जंटली रुग्णालयात जायचं असतं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती टोईंग केली जाते. मात्र मोठे हॉटेल असतील, मोठे व्यावसायिक असतील, त्यांच्या समोर जी खुलेआम वाहनं लावली जातात तिथं कुठलीही कारवाई होत नाही, हे त्यातलं विशेषपण आहे. आणि सांगायचं यातलं असं आहे की पूर्वी असं होतं की या सगळ्या ठराव घ्यायचा का, किती पैसे ठेवायचे, किती त्याला टोईंग करायची, याच्यात सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा व्हायची. मात्र महानगरपालिकेमध्ये आयुक्त राज असल्यामुळे एकट्या बॉडीनं घेतलेला हा निर्णय आहे आणि त्यामुळे या निर्णयाचा फायदा मनस्ताप सर्वसामान्य लोकांना, फायदा एका विशिष्ट कंपनीलाच झालेलं या सर्वातून दिसतं आहे. आता नव्यानं महापौर आलेत. खरं तर एक गोष्ट सांगायची झाली तर संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा टॉक शो झाला त्यावेळेस त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की इथली जी महानगरपालिका आहे ती भ्रष्टाचारानं ओळखली जाते आणि तो भ्रष्टाचार खोडून काढणारा, पुसून टाकणारा महापौर आम्हाला करायचा आहे. आणि आता त्यांचेच महापौर या ठिकाणी झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देखील या सगळ्या प्रकरणाचे चौकशीचे आदेश देतात का, इथले महापौर या सगळ्यांची सखोलपणे चौकशी करून जर भ्रष्टाचार होत असेल तर त्यावरती पुन्हा वसुली करणं किंवा कठोर कारवाई केली जाते का, हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र सामान्य लोकांचा मनस्ताप यासाठी देखील वाढलाय की संभाजीनगरमध्ये कुठलंही मार्केट घ्या, त्या ठिकाणी गर्दी होते, त्या ठिकाणी ज्या इमारती आहेत त्या ज्या पार्किंगची स्लॉट तळमजल्यावरती असतात तिथं सर्वांनी दुकान थाटलेत. आणि त्यामुळे खरं तर ते रिकामे करणं, पार्किंग करणं हे महानगरपालिकेचं काम आहे. आमच्या महानगरपालिकेकडे वसुली करण्यासाठी कर्मचारी नाहीत. आमच्या महानगरपालिकेकडे 8 दिवसात पाणी येतं, पाणी सोडायला कर्मचारी नाहीत. आमच्या महानगरपालिकेकडे स्वाभाविकच अनेक प्रश्नानिमित्तानं उपस्थित होत आहेत की इतकी मेहरबानी का, यासोबतच या भ्रष्टाचाराचं कुरण किंवा याला पाठीशी घालणारे नेमके कोण आहेत हे समोर येणं आगामी काळात महत्त्वाचं असणार आहे. कृष्णा, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.